नमस्कार, मी संगीता. चला आज ह्या 2-3 बटाट्यापासून आज आपल्याला काय बनवायचे. अगदीच मुलांना आवडेन असा पदार्थ हा बनवायचा आहे आणि मुलंही खूप आवडीने खातात. 3 बटाटे घेतलेले आहेत, पूर्ण साल काढून घेतले पहा मी. आता आपल्याला ह्या बटाटे पहा कसे चिरायचे आहेत. आता हे बटाटे मी चिरून घेणार आहे बरं का. याचे दोन्ही साईडचे भाग मी काढून टाकणार आहे आणि असे जाड जाड थोड्याशा चकल्या मी करून घेणार आहे बरं का. पाहू शकता. मुलांचा खूप फेवरेट हा पदार्थ. माझी नातवंड बी मला कर आई म्हणून मी त्यांच्यासाठी हा पदार्थ बनवते. आता पहा तुम्ही, खूप सोपा, अगदीच झटपट होणार आहे. आपल्याला बनवायचे फ्रेंच फ्राय. पहा बरं, अशा पद्धतीने मी संपूर्ण हे 3ही बटाटे कट करून घेणार आहे आणि लगेच ते पाण्यात टाकणार आहे. कारण की पाण्यात कसं आहे, लगेच टाकले की काळे वगैरे पडत नाही आहे. पहा, आता हे संपूर्ण चिरून पाण्यातच ठेवणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, मस्त अशी जाड जाड दांडकी बनवलेत बरं का मी, आणि खायला अगदीच अप्रतिम. अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी कोणीही पाहिली की सहज करणार. इथं गरम पाणी ठेवले मी अर्धी कढई गॅसवर, आणि पाण्याला बी आता उकळी येईन बरं का. त्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकलं. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, नाही तर आपलं पदार्थ संपूर्ण चव बिघडते. चला आता हे फ्रेंच फ्राय उकळी बी यायला लागलेली आहे, आपण हे त्याच्यात टाकून घेऊया. बघा, संपूर्ण मी त्याच्यात टाकल्यात आणि मुलं अगदी पाहता क्षणी ताटात काहीच दिसणार नाही. अहो, ठेवणारच नाही आहे. एकदा ताट पुढं दिलं की एकही तुकडा त्याच्यात शिल्लक राहणार नाही. असे हे फ्रेंच फ्राय. आता फक्त उकळी येऊन द्यायची की लगेच आपल्याला खाली घ्यायचं. हे बघा, छानपैकी उकळी आली. आता लगेच आपण काढून घेणार आहे बरं का. ते गॅस बंद करून आपल्याला ते काढून घ्यायचे आणि अगदी चाळणीत गाळून घ्यायचे हे पूर्ण. हे बघा, अशा पद्धतीने मी गाळून घेणार आहे हे चाळणीत. आता खाली ताटली भरलेली आहे पाण्याने, ती ओतून दिली आहे. बघा, अगदी कोरडे होऊन द्यायचे मस्तपैकी. पाण्याचा एकही अंश त्याला राहिला नाही पाहिजे, किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर टाकलं तरी चालेल. आता इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली मी, त्याच्यात हे टाकून देणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही, गरम आहे, भाजतंय जरा. आता थोडंसं आपण एक कलथ्याने असं टाकून देऊया. माझ्या नातीची लुडबुड चाललेली, कधी तयार होतात, सारखी मध्ये हात घालत होती. पाहू शकता तुम्ही की कधी तयार करते. आई आम्हाला खायला देते. इथं 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले, ते सुद्धा मी टाकून देते बघा याच्यात. पिशवीत टाकलं की आपल्याला हलवायला अगदी सोपं जातं. मस्तपैकी चौकून पीठ लागतं ते कॉर्नफ्लॉवर, आणि मस्त हलवून मोकळं होतं. बघा, सगळ्याला पीठ लागतं, अगदी सगळ्याला पीठ लागलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण मी एका ताटात ओतून घेणार आहे. पहा, इकडं तेलही तापाय ठेवलेलं आहे. तेलही आपलं तापत आलं आहे, तरी तिचा मध्ये मध्ये हात येतोयच. चला आता टाकून देऊया. छान तेल तापले पहा. अगदी पटापट टाकायचे, फक्त हाताला भाजेन याची काळजी घ्यायची बरं का. आपल्याला भाजता नाही पाहिजे. त्याच्यामुळं टाकताना अगदीच व्यवस्थित टाकायचं. पाहू शकता तुम्ही, आणि अगदीच कुरकुरीत असे हे होणार आहे. पहा, अगदी सुंदर असे झालेले आहेत, ना तेलकट ना काही, आणि खरंच मुलांच्या खूपच आवडीचे हे
तयार होतात. मुलांचा आवडता खाऊ म्हणलं ना हे पदार्थ. हे बघा किती छान रंग बी आलाय आणि दिसतात बी किती सुंदर. चला आपले तर तयार झालेले आहेत, बाकीचे नंतर तळीन. पण पहा बरं, इथं मस्तपैकी शेजवान चटणी घेतली आणि त्याच्यावर खायच्या. अगदी अप्रतिम अशी चव लागते बघा मैत्रिणी. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही पटापट करा. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला आहे तोही सांगा. चला मग बाय.